नमस्कार मंडळी. गेली 7 दिवस आपण एक सुंदर स्वप्न जगत होतो, भक्तीचं, आनंदाचं आणि चैतन्याचं. असं वाटतंय जणू कालच हा सोहळा सुरू झाला आहे आणि पाहता पाहता आपण या सुवर्ण महोत्सवाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलो आहे. तर आजचा दिवस होता पालखी सोहळ्याचा. जेव्हा श्री संत दर्यामाय मातेची पालखी मंदिरातून बाहेर पडली तेव्हा वातावरणात एक वेगळाच नाद घुमला. टाळकऱ्यांचा तो एकजूट नाद, मृदुंगाची थाप आणि मुखाने गायलेल्या गवळणी. या तालावर आज गावातील प्रत्येकजण थिरकत होता. काय लहान काय थोर, वयाचं भान विसरून प्रत्येकाने स्वतःला भक्तीच्या प्रवाहात संपूर्णपणे झोकून दिलं. तर आज आई स्वतः भक्तांच्या भेटीला त्यांच्या दारात आली होती. प्रत्येक घरासमोर काढलेली सुबक रांगोळी, स्वागतासाठी टाकलेले पाट आणि महाराजांचे पाय धुताना डोळ्यात असणारा तो अथांग भाव, हे दृश्य शब्दात मांडणं कठीणच आहे. प्रत्येक जण मातेच्या चरणी नतमस्तक झाला. आणि या संपूर्ण सुवर्ण महोत्सवात ज्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले ते अबप नामदेव महाराज काकडे वाशिमकर. गेले 7 दिवस त्यांनी आपल्या अमृतवाणीने आपल्याला भागवत कथेमध्ये तल्लीन केलं आणि आज या पालखी सोहळ्यातही त्यांची उपस्थिती आम्हा प्रेरणादायी ठरली. पण मंडळी, आजच्या या जल्लोषात एक विचित्र घालमेल होती. चेहऱ्यावरचा पालखीचा आनंद उसळून वाहत होता, पण मनात कुठेतरी एक खोल हुरहुर होती की हा आपल्या सुवर्ण महोत्सवाचा शेवटचा दिवस. डोळ्यात पाणी आणि ओठांवर हास्य, अशी संमिश्र अवस्था आज प्रत्येकाची झाली होती. हा सोहळा कधीच संपू नये असे प्रत्येकाला वाटत होते. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसाला, टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. संपूर्ण गावात फिरून प्रत्येकाला दर्शन देऊन पालखी पुन्हा मंदिरात परतली आणि या अभूतपूर्व सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. कीर्तनाला अफाट जनसागर लोटला होता. दहीहंडी फुटली आणि सुवर्ण महोत्सवाचा हा आनंद गगनात मावेनासा झाला. ध्वजा वैष्णवांची